स्वामीमय सुसंध्याकाळ मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, हे आहे कृष्ण कमळाचे फूल, ज्याला कौरव पांडव फूल किंवा राखी फूल असेही म्हणतात। इंग्लिशमध्ये याला पॅशन फ्लॉवर म्हटले जाते। हे निळ्या रंगांमध्ये, फिकट गुलाबी, लाल किंवा पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कृष्ण कमळाचे फुलझाड आपल्या घरातल्या गॅलरीमध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती व समृद्धी वाढते। वास्तुनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्टला हे झाड लावावे। हे फूल भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे, म्हणून हे फूल पूजेमध्ये त्यांना आपण अर्पण करतो। असे म्हटले जाते की या फुलामध्ये संपूर्ण महाभारत सामावलेले आहे। जसे की सर्वात मध्यभागी ज्या 3 पाकळ्या म्हणजे स्टिग्मा आहेत, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत। भोवताली 5 पिवळ्या पाकळ्या म्हणजे 5 पांडव आहेत। मध्यभागी पिवळ्या पाकळ्यांच्या खाली जी हिरवी दांडी आहे ती द्रौपदी आहे। त्या हिरव्या दांडीच्या खाली जो वृंद आहे ते सुदर्शन चक्र आहे। तर त्याच्या खाली सभोवताली गोलाकार जे 100 तंतू आहेत ते म्हणजे 100 कौरव आहेत। असे सुंदर वर्णन या फुलाबद्दल ऐकायला व वाचायला मिळते। त्यामुळे या फुलाला भक्ती आणि संस्कृतीत अतिशय महत्त्व आहे। म्हणून कृष्ण कमळ हे केवळ सजावटी फूल नाही, तर आपल्या बागेत सांस्कृतिक व औषधी बहुमूल्य जोडणारी अशी वनस्पती आहे। तर असे हे या फुलाचे महत्त्व जाणून मी सुद्धा माझ्या घराच्या गॅलरीमध्ये हे झाड आत्ताच ॲड केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा नक्कीच हे झाड तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये ॲड करा